स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मोदींच्या इन्स्टा व्हिडिओवरनं ठाकरे बंधूंचा निशाणा. मोदींनी तरुणांना सल्ले देण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सल्ले द्यावेत, राज ठाकरेंचा टोला. तर मोदींनी देशाची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचं ही टीकास्त्र. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. पुण्यातील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. एका धुरंधराकडून दुसऱ्या धुरंधराला पुरस्कार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमित शहांचा धुरंधर असा उल्लेख. डोवालांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवा आयाम दिला, फडणवीसांचं विधान. उद्धव ठाकरे पुढील निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात लढतील, जयकुमार गोरेंचा टोला. दिपकेंमुळे पंतप्रधानांना लपून बसण्याची वेळ, संजय राऊतांचा पलटवार. सिद्धिविनायक मंदिरातून 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचा गंभीर आरोप. मंदिरातील दान चोरीच्या चौकशीची मागणी, चोरी झालेली नाही, सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण. पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळणार, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. सेना भवनावरील बैठकीची इनसाइड स्टोरी, झी24 तासच्या हाती. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी जमिनीला मोठ्या भेगा. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला भूस्खलनाचा धोका. सततच्या पावसामुळे दगड माती थेट वस्तीत. चंद्रपुरात पावसाचं थैमान, पूरग्रस्त भागात बचाव कार्य. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. आणि केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा. LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, घरगुती ग्राहकांना मात्र झळ कायम. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी24 तास स्टोरी ऑफ द डे. आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवात करूयात दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी दिल्लीत आंदोलनादरम्यान टीका शिवीगाळ करणाऱ्या तरुणाईला माफ केल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी देशातल्या तरुणाईला सल्ला देखील दिला. पण मोदींच्या याच माफी आणि सल्ल्यावरून विरोधकांनी हल्लाबोल चढवलेला आहे. पाहूयात. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे विधान. शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ संदेश जारी केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थी, तरुण आणि जनतेशी संवाद साधत परीक्षा व्यवस्थेमधील सुधारणांसंदर्भात सरकारची भूमिका मांडली. तसंच विद्यार्थी आंदोलनादरम्यान टीका आणि शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ही मुलं दिशा भरकटलेली आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, असं मोदी म्हणाले. तसंच आपल्याला शिव्या देणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना आपण माफ केलं, असंही मोदी म्हणाले. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ, देश और दुनिया ने देखा है. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान सातत्यानं सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तर त्यांनी थेट व्हिडिओ जारी करत टीका शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना माफी दिली आहे. पण मोदींच्या या व्हिडिओवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी टीका केली आहे. जेन्झी आंदोलनामुळे मोदींची झोप उडाली आहे, असं म्हणत माफ केलं म्हणण्यापेक्षा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, असा टोला दिपकेंनी लगावलाय. या देशाच्या पंतप्रधानाला या जेन्झींनी भाग पाडलेले शिक्षणावर व्हिडिओ बनवायला. मागच्या 12 वर्षात आपण किती वेळेस पंतप्रधानांना असे रील्स रात्री शिक्षणावर टाकताना पाहिलेले? अजिबातच नाही. पण ह्या जेन्झींनी भाग पाडले नरेंद्र मोदी यांना शिक्षणावर रात्री 12-12 वाजता पण रील टाकायला. त्यांना झोपू देत नाही आहे.
तर हे जेनझीचं एक सक्सेस आहे. मोदींच्या या माफीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. मुंबईत झालेल्या शिवसेना युबीटीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या व्हिडिओचा समाचार घेतला. विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजींनी आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले. ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसा तो, मला बोलायला सुद्धा लाज वाटते. ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे. राज ठाकरेंनी सुद्धा मोदींच्या व्हिडिओवर टीकास्त्र टाकले. देशातील मुलांआधी तुमच्या लोकांना सल्ला द्या. 12 वर्षातील कृत्यांची माफी कोण मागणार? लाठी हल्ल्याचे आदेश देणारे माफी कधी मागणार? असे अनेक सवाल राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेत. पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले, चुकीचंच आहे. हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? संजय राऊतांनी सुद्धा मोदींच्या या व्हिडिओवर टीका केली आहे. मोदींच्या माफीला थेट शरणागती म्हणत राऊतांनी निशाणा साधलाय. तर सुप्रिया सुळेंनीही विरोधी पक्षाला एकत्र घेऊन तरुणांच्या प्रश्नावर चर्चा करा असं म्हणत मोदींच्या या व्हिडिओवर चिमटा काढलाय. ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे. ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही की आम्हाला तुम्ही माफी द्या. मागितली आहे का? आम्ही कोणी मागितली आहे का माफी तुमच्याकडे? साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, असं कोणी बोललं आहे का? ही तुम्हाला अवदसा आठवते कशी? काय म्हणजे मला कळतच नाही काय? आम्ही तुम्हाला माफ करतो. अरे पण माफी मागितली का आम्ही की आम्ही माफ करतो, हे करतो? नाही आहे. हे भ्रमिष्ट झाले. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत ज्या मंडळांच्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती कोणाचीही बरी नाही. म्हणून तर आम्ही चर्चा मागतोय ना. जर ह्या गोष्टीवर दोन्ही बाजूने विरोधी पक्षातला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जर ह्याच्यावर सविस्तर चर्चा झाली तर मार्ग निघू शकतो. पण इच्छा असली पाहिजे ना मार्ग निघायची. आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही. पण भारतातल्या युवक आणि युवतीवर जर भारत सरकारने केसेस केल्या तर ताकदीने माणुसकीच्या नात्याने आपली भारतीय मुलांच्यासाठी आम्ही ताकदीने लढणार. वेळ पडली तर आम्ही करू. आमच्याही संघटनेमध्ये खूप एक वेगळा लीगल सेल आहे. विरोधकांच्या या टीकेवर भाजपनंही पलटवार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेनसीचं नातं आजोबा आणि नातू असं आहे आणि याच तरुणाईच्या पाठिंब्यानं मोदी 2029 पंतप्रधान होतील असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय. अहो, आमच्या आदरणीय मोदी साहेबांनी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंस्कृतपणा काय असतो हे दाखवलं. संजय राजाराम राऊतांचे जेव्हा मालक राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये ज्या लोकांच्या करोनाच्या निमित्ताने जीव गेला, असंख्य पत्रकार बांधवांना खोटे केसेस टाकले गेले, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांच्या मालकाने कधीच जनतेची माफी मागितली नाही. जनतेसमोर खरं म्हणलं तर नाक रगडायला पाहिजे होतं आणि माफी मागायला पाहिजे होती. पण ते काय उद्धव ठाकरेसारख्या व्यक्तींकडून आम्हाला अपेक्षा पण नाही. हा संस्काराचा विषय असतो. संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेन झींच्या तरुणांसाठी आजोबांच्या वयाचे आहे. त्यांचं नातं हे आजोबा आणि नातवांचं आहे. तुम्ही मात्र कंस मामासारखे
कंस मामाप्रमाणे तुम्ही वागत आहात. तुम्हाला जेनजीशी काहीही देणं घेणं नाही. तुम्हाला फक्त तुमची राजकीय पोळी भाजवायची, तुम्हाला तुमची खासदारकी टिकवायची, तुम्हाला तुमच्या भावाची आमदारकी टिकवायची. दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं सोशल मीडियावर तरुणाईशी संवाद साधतायत. त्याचे हे रील्स आणि व्हिडिओ कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतायत. त्यामुळे मोदींचे हे व्हिडिओ आता त्यांचं तरुणाईशी संवादाचं माध्यम बनलंय. तर विरोधकांनी याला शरणागती म्हटलंय. मोदींच्या व्हिडिओमुळे राजकारण तापलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पुणे दौरा केलेला आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अमित शहांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमित शहांच्या या पुणे दौऱ्याला काँग्रेससह विरोधी पक्षांनी विरोध केला. एकीकडे विरोध आणि दुसरीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शहा यांचं केलेलं कौतुक यामुळं चांगलंच राजकीय घमासान रंगल्याचं दिसलं. पाहूयात. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते डोवाल यांचा गौरव झालाय. तर यावेळी बोलताना अमित शहांनी अजित डोवाल यांच्या कामाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालंय. मुझे याद है मेरे घर पर अजीत जी आए थे, दोपहर का वक्त था और उन्होंने जो टिप्स दी थी इसका परिणाम ये था कि न केवल अहमदाबाद बॉम्ब ब्लास्ट, देश भर के 13 बॉम्ब ब्लास्ट एक साथ गुजरात पुलिस ने रिजॉल्व किए थे. ये बहुत बड़ी उपलब्धि. अजित डोवालांच्या या सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा धुरंधर असा उल्लेख केला. एका धुरंधराकडून दुसऱ्या धुरंधराला पुरस्कार मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. यावर उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय. मोदी शहांनी स्वतः विरोधातच असंतोष निर्माण केलाय. मोदी शहा असंतोषाचे जनक असल्याचा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला. विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तसा हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे. आज लोकमान्यांची पुण्यतिथी आहे आणि लोकमान्यांना असंतोषाचे जनक म्हटलं जातं. मी म्हणेन मोदी आणि शहा हे स्वतःच्या सरकारच्या विरुद्धच्या असंतोषाचे जनक आहेत. म्हणजे लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला होता, यांनी स्वतःविरुद्धच असंतोष निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे स्वतःच्याच असंतोषाचे जनक आहेत. खरं तर अमित शहांच्या पुणे दौऱ्याला विरोधकांनी विरोध केला होता, पण त्यानंतर शहा पुण्यात आले. त्यावरून संजय राऊतांनी शहांवर निशाणा साधलाय. संसदेचं अधिवेशन सोडून शहा पुण्यामध्ये फिरतायत. परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेवेळी कुठे होते असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तर शहांवर बोलण्याची राऊतांची पात्रता नसल्याचा टोला लगावत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांवर पलटवार केलाय. जालियनवाला बाग नंतर या देशात जर कोणतं कांड घडलं असेल तर ते जंतर मंतर कांड आहे. जनरल डायर नंतर जनरल कायर अमित शहा, आणि तुम्ही त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला तुम्हाला लाज नाही वाटत? आणि म्हणे राजकारण आणू नका यात राजकारण नाही. हा देशाचा अस्मितेचा, अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा विषय जो आम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून शिकलो. आता मोठं आर्मी वगैरे पुण्यात आणली असं कळलं मला. सगळा महाराष्ट्राचा पोलीस फोर्स पुण्यामध्ये आणलेला आहे. अरे कशाला घाबरताय? कोणाला घाबरताय? गृहमंत्री आहात ना. मुळात तुम्ही मूळचे गुंड आहात. एक तर गुंडासारखे वागा, नाही तर गृहमंत्र्यासारखे वागा. तुम्ही मूळचे तडीपार गुंड आहात. मग गुंडाने गुंडासारखं वागावं किंवा मग गृहमंत्री आहे तर गृहमंत्र्यासारखं वागावं. आता विषय काही त्यांच्याकडे नाही आहेत. उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंचं कौतुक करतायत. ते त्यांचं कौतुक करत नाही आहेत. ते त्यांच्या विरोधात बोलत आहेत. दुसऱ्याच्या आंदोलनामध्ये श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि अमित शहा साहेबांवरती टीका करण्या इतपत
आपली योग्यता आहे का ही संजय राऊतांनी प्रथम तपासून घ्यावी. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण तापलं असतानाच तिकडे काँग्रेसनं पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शहांविरोधात आंदोलन केल्याचं दिसलं. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या आंदोलनामध्ये अंतर्गत गटबाजीचं चित्र दिसून आलं. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक गट घोषणाबाजी करत आंदोलन करत होता, तर माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट वेगळ्या ठिकाणी हातात बॅनर घेऊन निषेध नोंदवताना दिसला. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनामध्ये 2 स्वतंत्र गट सक्रिय असल्याचं दिसून आलं. देशभरामध्ये जे काय विद्यार्थी आंदोलन झालं त्याच्यामध्ये खास करून दिल्लीमध्ये हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, शेकडो विद्यार्थिनींचा विनयभंग झाला, त्याच्यानंतर हजारो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आणि या सगळ्या प्रकारानंतर श्री अमित शहांनी देशांची माफी मागणे किंवा जे आरोपी आहेत ज्यांनी नका विनयभंग केलाय, खोटा म्हणजे चुकीचा लाठीचार्ज केलाय, म्हणजे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यायला हवे, ते देशाची माफी मागायला पाहिजे ती. पण तसं न करता त्या सगळ्या प्रकारात ते गायब झाले आणि पहिल्यांदा कुठल्या शहरात ते पुण्यात येतात. त्याच्यामुळे आज पुण्यात येत असताना पुणे शहर काँग्रेस त्यांना काळे झेंडे दाखवत. काँग्रेस अमित शहांविरोधात आंदोलन करत असतानाच भाजपनंही काँग्रेस विरोधात आंदोलन केलं. त्यामुळे अमित शहांवरून काँग्रेस आणि भाजप आमने सामने आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याविरोधात काँग्रेसनं आंदोलन करण्याचा इशारा दिल्यापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. पण त्यानंतरही पुण्यात विरोध आंदोलन झालं. त्याचवेळी अमित शहांच्या दौऱ्यावरून ठाकरेंसह राऊतांनी केलेल्या टीकेवरून राजकारण तापल्याचं दिसलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरनं महायुती आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध पेटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंत्री जयकुमार गोरे यांनी खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली लढतील असं वक्तव्य गोरेंनी केलं. यावरून ठाकरे गटानं आक्रमकपणे उत्तर दिलेलं आहे. पाहूयात. उद्धव ठाकरेंविरुद्ध महायुती हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नवा नाही. मात्र आता या संघर्षाला पुन्हा धार चढताना दिसतेय. शिवसेना ठाकरे गटाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेतृत्वावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करत महायुतीकडून राजकीय टीका केली जाते. याच पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे आगामी निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील असा खोचक टोला लगावत आमदार जयकुमार गोरेंनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल. दरम्यान जयकुमार यांच्या टीकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर शिवराळ शब्दामध्ये टीका केली आहे. दिपकेंमुळे मोदी आणि शहा लपून बसलेत असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारलाही टोला लगावलाय. तर संजय राऊतांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांना गांडुळाची उपमा देत जयकुमार गोरेंवर टीका न करण्याचा खोचक सल्ला बन यांनी दिलाय. कापायचा नाही, एक नंबरचा ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतो? हा कोण? गोरे ना कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं हे विसरलात का? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा आणि पंतप्रधान हे दडून बसलेत बिळामध्ये, हे विसरलात का? अभिजित दिपकेला सगळ्यात आधी पाठिंबा आम्ही दिला या तरुणांच्या भावना समजून, आणि हा तरुण या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत उभाटा गटाची जमीन भुसभुशीत करणारे गांडूळ आहेत. शब्द कापू नका, गांडूळ हा संविधानिक शब्द आहे. गांडूळ. त्यामुळं जयकुमार गोरेंवर टीका करण्याच्या आधी आपण उभाटाची सगळीच जमीन भुसभुशीत करून संपवली. गांडुळासारखं दुतोंडीपणा संजय राऊत तुम्ही करताय हे महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळं जे संजय राऊत स्वतः गांडूळ आहेत त्यांनी इतरांवर टीका करू नये. नुकतंच देशामध्ये नीट पेपर फुटीवरून मोठं आंदोलन उभं राहिलं. त्याचं नेतृत्व अभिजित दिपके यांनी केलं होतं. अभिजित दिपके यांना उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शवला होता.
तोच धागा पकडत जयकुमार गोरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गोरेंच्या या वक्तव्यामागे केवळ राजकीय टोलेबाजी नाही, तर ठाकरे गटाच्या नेतृत्वावर आणि संघटनात्मक ताकदीवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे आता पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा आखाडा तयार झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. अयोध्येतील राम मंदिरामधील दान चोरीचं प्रकरण ताजं असतानाच आता राज ठाकरे यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देखील दान चोरी झाल्याचा खळबळजनक आरोप केला. सिद्धिविनायक मंदिरामध्ये 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्रामध्ये आता एक नवा राजकीय वाद उभा राहिला आहे. पाहूयात. सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दानचोरी झाल्याचा राज ठाकरेंचा हा आरोप आहे. शनिवारी मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी प्रसिद्ध मंदिरातून कथित दानपेटीतल्या देणगी चोरीच्या प्रकरणावरून हा खळबळजनक आरोप केला आहे. सिद्धिविनायक मंदिरातून तब्बल 18 कोटींची चोरी झाल्याचा आरोप ठाकरेंनी एका पत्राच्या आधारे केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे त्यांनी हा आरोप केला असून आता मंदिरावरही विश्वास ठेवायचा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत. जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. राज ठाकरेंच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तत्काळ सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टही स्पष्टीकरण द्यायला समोर आलं. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी तत्काळ राज ठाकरेंचे आरोप फेटाळले. राज ठाकरेंनी दाखवलेल्या पत्रात चौकशीची मागणी केली गेली, मात्र त्यामध्ये चोरीचा उल्लेख नसल्याचं स्पष्टीकरण सदा सरवणकर यांनी दिलं. काही गैरसमजाने समस्त महाराष्ट्राला एक माहिती दिली आणि त्यामध्ये सिद्धिविनायक न्यासाचे काही आमचे जे ट्रस्टी आहेत यांनी शासनाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये चौकशी करा अशा प्रकारची विनंती केली होती. आणि हा उल्लेख करताना नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याच्या भावना या निर्माण झाल्या आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं पत्र लिहिल्याचं मान्य करत दानचोरीचा आरोप फेटाळला. पण भाजपनं मात्र हा वाद वाढवत थेट राज ठाकरेंवर हल्ला चढवला. शिवउद्योग स्थापन करून राज ठाकरेंनी किती रोजगार दिले असा सवाल उपस्थित करत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. 1996 साली या महाराष्ट्राच्या युवकांकरता रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून जी शिवउद्योग सेना स्थापन केली होती, मायकल जॅक्सनला बोलवलं होतं, मायकल जॅक्सनला नाचवलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या चॅरिटी इव्हेंटच्या आधारावरती पैसे जमा केले होते. त्या पैशांवरती किती मराठी तरुणांना त्यांनी उद्योगधंदे दिले, किती मराठी तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिल्या, किती मराठी तरुणांचं त्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलं, याचं उत्तर देऊ शकत नाहीत राज ठाकरे. माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना. राज ठाकरेंनी केलेला आरोप गंभीर आहे. सिद्धिविनायकावर भाविकांची निस्सीम श्रद्धा आहे. याच श्रद्धेतनं दररोज हजारो भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लाखो रुपयांचं दान देत असतात. तेच पैसे चोरले जात असतील तर हा भाविकांचा विश्वासघात आहे. त्यामुळं सरकारनं सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीच्या या आरोपांची शहानिशा करणं गरजेचं आहे. जर खरंच दानचोरी झाली असेल तर दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सिद्धिविनायकाचे भाविक व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. इचलकरंजी महानगरपालिकेतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता समोर येऊ लागलेला आहे. आमदार राहुल आवाडे गट आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटामधील सुप्त संघर्ष आता महापालिकेच्या कारभारावर देखील परिणाम करत असल्याचं चित्र आहे. तब्बल 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यावरून दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत. पाहूयात. इचलकरंजी महापालिकेत आवाडे आणि हळवणकर गट आमने सामने. 22 कोटींच्या घनकचरा ठेक्यावरनं संघर्ष तीव्र. आरोप प्रत्यारोपांमुळे वाद शिगेला.
इचलकरंजी महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विशेष स्थायी समितीच्या बैठकीत 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यानंतर आवाडे गट आक्रमक झाला आणि दोन्ही गटांमधील मतभेद उघडपणे समोर आले. याच वादातून महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यावरही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. हळवणकर गटानं आयुक्त मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केली आहे, तर आवाडे गटानं शहराच्या विकासासाठी आयुक्तांचं काम समाधानकारक असल्याचं सांगत त्यांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली. त्यांनी विशेष सभेमध्ये तो प्रश्न आणला की मंजूर करण्यासाठी. त्यासाठी आम्ही नाराजी होऊन बाबा गावाचा विकास करायचा बरोबर आहे, महापालिकेवर 22 कोटीचा भुर्दंड बसणार आणि पहिला महापालिका अडचणमध्ये आहे, हे सगळं विचार करून आम्ही म्हटलो जेव्हा काय लागते त्या हिशोबाने एस्टिमेट मंजूर करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरोघरी कचरा गोळा करायचा आहे, त्याचं एक 9 कोटीचं एस्टिमेट मंजूर करूया आणि टेंडर काढून काम चालू करूया. ह्या भूमिकेत आम्ही ठाम असल्यामुळं आम्ही सेंट्रल पार्कला सगळेजण आम्ही एकत्रित होऊन हा आम्ही बहिष्कार टाकला. हा वाद अधिक चिघळल्यानंतर हळवणकर गटानं मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेत आयुक्तांविरोधातल्या तक्रारी मांडल्या. नगरसेवकांना वेळ दिला जात नाही, अवमानकारक वागणूक मिळते, विकास कामांमध्ये पारदर्शकता नाही असा आरोप केला. यावर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दोन्ही गटांना एकत्र बोलावून समन्वय साधण्याचं आश्वासन दिलं. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची तयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान या वादासंदर्भात बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी 2 जिवंत माणसं जिवंतपणे काम करतात, झोपा काढत नाहीत, त्यावेळी काहीतरी असतं, त्यामुळं पेल्यातलं वादळ पेल्यात संपेल असं म्हटलेलं आहे. मी वारंवार हे उदाहरण देत असतो की 2 जिवंत माणसं ज्यावेळेला जिवंतपणे काम करतात, झोपा काढत नाहीत, त्यावेळेला काहीतरी असतं. मग त्याच्या घरातला एक कुटुंब प्रमुख असतो, आय एम नॉट कुटुंब प्रमुख, तो म्हणतो या इकडे बसा, आणि ते पेल्यातलं वादळ ठरतं. इचलकरंजी महापालिकेतला हा वाद आता केवळ 2 गटांपुरता मर्यादित राहिला नाहीये, तो थेट राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय. त्यामुळं मुख्यमंत्रीच या प्रकरणामध्ये आता काय निर्णय घेतात आणि भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष कसा मिटवला जातो याकडे संपूर्ण इचलकरंजीकरांचं लक्ष लागलंय. पण या संपूर्ण राजकीय संघर्षात शहराचा मूळ प्रश्न मागे पडल्याची भावना नागरिकांमध्ये सध्या निर्माण झाली आहे. प्रताप नाईक, झी 24 तास, इचलकरंजी, कोल्हापूर. मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा मेळावा पार पडला. दरम्यान या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी सर्वच मुद्द्यांना हात घातला. जेन्झींचं आंदोलन, राम मंदिरातील दान चोरी या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर देखील मोठा हल्लाबोल केलेला आहे. पाहूयात. इथे जमलेल्या विद्यार्थ्यांनो आणि कधी काळी विद्यार्थी असलेल्यांनो, आज एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर आज इतक्या लगेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लगेच इतक्या लवकर विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आलाय. आणि आत्ताच्या ह्या सगळ्या काय जेनझी म्हणजे 97 पासून जे जन्माला आले ते 2011 पर्यंतचे, बरोबर ना? या मुलांचं म्हणणं काय, या मुलांना काय हवंय? आपण हे जेनझी करतोय, इंग्रजी बोलणारी फक्त जेनझी नसतात. माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकार्यांना माझी विनंती आहे, जेनझी 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत. मुंबई, पुण्याचे, दिल्लीचे फक्त जेनझी नसतात किंवा नाहीत. या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय? मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. काही जुन्या ज्या काही भ्रामक कल्पना ज्या होत्या, मला असं वाटतं त्याही आता आपण सोडून दिल्या पाहिजेत. लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो.
आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार, की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो. ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. महात्मा गांधींपासून, जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत महाराष्ट्रामधले, अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत, यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतं की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते आणि तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या. हे का आले रस्त्यावरती? याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं,
आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला व्हायला मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, सगळ्या कंपन्या खाजगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं तेव्हा या देशामध्ये फक्त निवडणुकाच सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. मग हे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय, हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय, तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्या पुरता मामूली विषय नाहीये. हा देशाचा विषय आहे. हा देशाच्या भविष्याचा विषय आहे. देशातल्या विद्यार्थ्यांच्या तरुणांचा भविष्यातला विषय हा. काय होणार आहे त्यांचं? आज माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये, देशातल्या आज ग्रामीण भागामधला तिकडचा तरुण, तिकडच्या तरुणी काय करत असतील दिवसभर? काय विचार करत असतील? तो तिकडचा तरुण ज्यावेळेला विचार करत असेल की बाबा माझ्या बाजूच्या घरामध्ये एकाने शेतकऱ्यांनी माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या अंत्यविधीसाठी तो मुलगा जाणार, विचार काय करणार? हे माझ्या वडिलांच्या मनामध्ये येऊ नये. मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? मग मी शहरात गेलं पाहिजे. मग शहरात गेल्यावरती काय होणार माझं? मला कुठून नोकरी मिळणार? मला कुठून शिक्षण मिळणार? माझं पुढे काय होणार? आज शहरांची परिस्थिती बघा. या सरकारने येऊन सांगितलं होतं आम्ही स्मार्ट सिटी करणार. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटीज? आमच्याकडे रस्ते, पूल, जे काय ब्रिजेस जे काय बांधले जात आहेत, आपण त्याला विकास म्हणतोय. आपली शहरं ही राहण्यायोग्य आहेत का? इथपासून सगळी सुरुवात आहे ना. जर शहरातल्या लोकांना राहायला जर समजा त्रास होत असेल तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या ग्रामीण भागामधनं जी लोक शहरामध्ये येत आहेत, कुठे राहणार आहेत? काय होणार आहे या शहरांचं? मी आता एक जस्ट तुमच्यासाठी म्हणून एक आकडा म्हणून आणलाय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती हे वर्तमानपत्रांमध्ये आलेलं, हे वेबसाईटवरनं काढलेलं, अनेक गोष्टींमधनं आलेलं, हे त्याच्यातनं मी हे तुमच्यासमोर मांडतोय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? देशातील 1 लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. 1 लाख. 15,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2004 मध्ये 8 लाख शिक्षकांची पदे जी रिक्त होती ती 2026 मध्ये ही संख्या 10 लाखावरती पोहोचलेली आहे. शिक्षक हवे 10 लाख. जॉईंट एंट्रन्स एक्झाम परीक्षार्थ्यांसाठी फक्त 1 लाख जागा उपलब्ध आहेत. 2014 मध्ये 3 लाख विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. 2014ला 3 लाख. तर 2026 मध्ये ही संख्या 9,10,000वरती पोहोचली. आज इतकी मुलं परदेशात जात आहेत. का परदेशात जात आहेत? मी 2014 साली मी एक डॉक्युमेंटरी केली होती, छोटीशी एक फिल्म केली होती 16 मिनिटाची. आपण जरूर बघा, युट्यूबवरती आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शिक्षण इथे पण मिळू शकतं, नोकरी कदाचित इथेही मिळू शकते. ही मुलं परदेशात का जात आहेत? ही सगळी मुलं परदेशात जात आहेत याचं कारण सभोवतालचं वातावरण. मी माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला आनंद मिळाला पाहिजे की मी काय शहरामध्ये राहतोय, काय सुंदर रस्ते आहेत, काय चांगले फुटपाथ आहेत, काय चांगल्या बागा आहेत, काय चांगली मैदान आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्टीला वाव आहे. मग आमच्याकडे ही गोष्ट का नाहीये?
आज कित्येक चित्रकार, कित्येक खेळाडू आज आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत, वावच नाही. काय करायचं पुढे माहिती नाही, कोणाला भेटायचं कल्पना नाही. हे जे सगळं साचलंय ना, हे साचलेलं सगळं बाहेर येतंय. नीटचे पेपर फुटण्याचा राग आहेच, पण हे जे बाकीचं जे साचून ठेवलेलं आहे ना, त्याचं काय करणार आहात? 2014 मध्ये परदेशातील शिक्षणावरती भारतीयांनी, परदेशात जे गेले लोक 2014 मध्ये, त्या भारतीयांनी किती पैसे खर्च झाले त्यांनी स्वतःहून जे खर्च केले, म्हणजे आपल्या देशातनं जे बाहेर पैसे गेले ते किती गेले? तर ते 79,500 कोटी खर्च झाले. 79,500 कोटी. आज हा खर्च वाढून, आज 2026 मधली गोष्ट बोलतोय, किती वरती गेलाय? तर तो 5,85,000 कोटीवरती गेलाय. म्हणजे 5,85,000 कोटी हे आपल्या देशातनं आपली मुलं बाहेर शिक्षणासाठी गेलेत, त्यांच्या आई वडिलांनी जो खर्च केलाय तो 5,85,000 कोटी आपल्याकडनं परदेशात गेलेले आहेत. हजारो उद्योगपती, हा तर लोकसभेमधला आकडा आहे, हजारो उद्योगपती आपला सगळा बोजा बिस्तारा गुंडाळून परदेशात निघून गेलेत. अहो एवढं कशाला? ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला. दुबईचा नागरिक आहे तो भारतात राहत नाही. मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, मोदीजी देशामध्ये काय 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 उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे, अशी मुक्ता फळं जी आत्ता केली. तो कोण? आर माधवन ना, तो आर माधवन. विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम आणि त्या स्वप्नांना कसा आकार देता येईल याच्यासाठी म्हणून जे तज्ज्ञ या देशामधले आहेत त्यांना बोलवणं गरजेचं आहे, त्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्याकडनं मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.